टू तळी सृष्टी आणि मी आलेली आहे शेतात. आता सकाळी उठले मी आणि आता मी जाणार आहे काडी शोधायला, ते पण लिंबाची, कारण की मी ब्रश विसरले माझा. सो चला बघूया कुठे भेटते मला लिंबाची काडी. ॲक्च्युली सगळे लिंब मोठा मोठाले आहेत, त्यामुळे मला काडी शोधायला थोडंसं प्रॉब्लेम व्हायला. बघूया. इकडे गुरांसाठी चारा आहे, हे बघा. आणि लिंब, ॲक्च्युली सगळे लिंब मोठाले आहेत, मी म्हटलं ना, त्यामुळे सापडावी लागणार आहे. मी ब्रश करण्यासाठी लिंबाची काडी शोधत आहे, पण मला अजून सापडली नाही, कारण की सगळे लिंब खूप मोठा मोठाले आहेत. माझी हाईटच पुरत नाही इथपर्यंत. शेवटी मला माझ्या हाईटचे लिंब सापडले आहे आणि आता मी याची काडी काढणार आहे. बघू. थांबा, कवळी नाही, मोठी पाहिजे मला, मोठी काडी. ही चांगली आहे. ओ आई, पडली. तर आता आपण लिंबाच्या काडीनं ब्रश करूया. आधी थोडीशी चावा लागते वाटतं, माहिती नाही. खूप कडू आहे. खूप कडू आहे. मी आलेली आहे चवळीच्या शेंगा तोडायला, आणि ह्या आहेत आमच्या घरच्या शेतातला एकदम ऑर्गॅनिक चवळीच्या शेंगा. हे बघा, आम्हाला म्हणलेत की कवळ्या तोड, तर मी आता कवळ्या तोडते. त्यांना पाहिजेत खायला चवळीच्या शेंगा. याच्यावरती बघा, ही बी आहे. बी कोणती आहे काय माहिती, कलरफुल आहे. याच्या फ्लावर्स मधून शेंग निघते. ॲक्च्युली प्रत्येक झाडाचं तसंच असतं, फ्लावर्स मधूनच फ्रूट निघते. सो चला, झालंय, शेंगा तोडून झाल्यात. आता जाऊया आपण द्यायला. शेंगा दिल्या मी, आणि हे बघा, आम्ही पितोय चहा, त्यात ब्लॅक टी, आणि जो आता आम्ही पितोय कारण की गावाकडे असंच असते. मी ट्राय करते चढताय. आता प्रॅक्टिस नाही आहे मला, 3-4 वर्ष झाले, पण तरी पण ट्राय करूया. बघते मी चढ जाते. तर खोडापासनं तर चढता येणार नाही, तिथे खूप सारं सामान आहे, म्हणजे काड्या आहेत. तर आपण इकडून चढूया, बैलगाडीवरून चढूया तिथं, आणि मग तिथून वरती तिथे. ठीक आहे, नको जाऊ दे, आय थिंक मला खोडावरूनच जायला पाहिजे. ह्या मुंग्या खूप चावतात, खूप जास्त. म्हणजे नॉर्मली लाल मुंग्या असतात ना, त्याच्यापेक्षा मोठ्या मुंग्या आहेत ह्या. हे, आणि या मुंग्या डिसिप्लिन नाही आहेत. लहान मुंग्या खूप डिसिप्लिन असतात, ते एका लाईनीमध्ये चालतात. पण ह्या मुंग्या खूपच आगाऊ आहेत, चावतात खूप. आणि मला यांच्यावरून पाय देऊन वरती जायचं झाडावरती. हे चिंचेचं झाड आहे ना, बहुतेक त्या मुंग्यांना ही चिंच फार आवडत असते. तर आपण जाऊया आता वरती. हे टायर, अरे
ह्या टायरवरून पाय देऊन वरती जाणार आहे आम्ही आता. त्या टायरवरून पाय देऊन वरती जाणार आहे मी आता. मी चढते. ठीक आहे, इथपर्यंत आली आहे मी. आता मध्ये जाऊया. हा, इथे पण बसले. हे मस्त आहे, म्हणजे पाणी इकडून पडले ना तर डायरेक्ट खालीच पडल. पण ॲक्च्युली पडणार नाही, कारण मला सवय आहे. ह्या झाडावरून पडत शकत नाही मी, कारण मी खूप उंचपर्यंत गेलेली आहे झाडावर. मी लहान असताना काय करत होते, ते आधी त्या झाडाची फांद्या मोठ्या होत्या, खूप मोठ्या होत्या, आणि ते खाली टेकायच्या जमिनीला. तर मी त्या जमिनीला ज्या टेकलेल्या फांद्या आहेत त्यांवरून मी जायची वरती, म्हणजे उलटी, खोडावरून न जाता फांद्यावरून वरती चढायचं झाडावरती. आम्ही लहानपणी खूप खेळायचो ह्याच्यावरती. आता आपण बसूया आपल्या सिंहासनावरती. ॲक्च्युली या झाडाला एक सिंहासन आहे, म्हणजे हे प्लेस आहे, आणि ह्या प्लेसवरती इतकं कॉम्फी प्लेस आहे. इथे बसून आपण झोपूही शकतो आणि तुम्ही पडणारही नाही, इतकं कॉम्फी प्लेस आहे. आणि मी आता बसणार आहे इथे. बसले. ओके, हे आहे कम्फी प्लेस. हे आहे आमचं सिंहासन. म्हणजे तुम्ही असे झोपू शकता, कसेही झोपू शकता असे. ॲक्च्युली माझं चढणं तर काहीच नाही आहे, म्हणजे मला जास्त चढता पण येत नाही या झाडावरती. मी इतकं चढते ते म्हणजे काही नाही, फर्स्ट लेवल आहे तीच आहे. पण माझे भाऊ इतके जाम खतरनाक आहे, ते पार वरच्या शेंड्यापर्यंत चढतात आणि त्यांना भीती नाही वाटत. आणि माझा एक भाऊ तो डायरेक्टली, मी तुम्हाला दाखवते थांबा, डायरेक्टली त्या शेंड्यावरतून खाली पडला होता. डायरेक्ट तो शेंडा आहे तो वाला, या शेंड्यावरून खाली पडला होता तो डायरेक्ट. म्हणजे ते ह्या झाडावर कुठेही चढू शकतात, त्यांना चढायला काहीच नाही लागत, फक्त झाड पाहिजे. ते कोणत्याही झाडावर चढू शकतात. हवा फार छान येते इथे. ॲक्च्युली मी हे खूप मिस केलं आहे, कारण की लॉकडाऊनमध्ये आम्ही शेतात राहिलो आणि त्यानंतर मी अशी प्रॉपरली शेतामध्ये राहिलेच नाही, आणि त्यामुळे मला फार छान वाटत इथं. म्हणजे प्रत्येक गोष्ट आता खूप वर्ष झाली ना, म्हणजे बघितली नाही. तशी मी बघितली आहे, शेतात आलेली आहे मी, पण असं राहिलेली नाही आहे शेतामध्ये. आणि आता आम्ही शेतात राहिली आहे मी सध्या इथे, त्यामुळे फार मस्त आहे. सो आता मी चालले खाली, पण वारा आलं आहे त्यामुळे आता मी चालले नाही आहे. थोडा वेळ थांबू, वारं जाऊ देऊ, मग जाऊ. काल पाऊस पडला होता आणि त्यामुळे चिखल झाला आहे, आणि मी चिखलामध्ये हात भरवले. ओही माझ्या पायावर मुंगी. आता मी जाते खाली उतरणं मला ह्याच्यावरती सोपं वाटत आहे, चढणं फार अवघड होतं. फार म्हणजे काय जास्त नाही, पण टोचत होतं. ओके, सो मी उतरले, आता जाऊया. झाले उतरले एकदाची. असं तिथं फार छान लागलं, पण तरी पण ठीक आहे, आता खाली उतरावं तर लागेल ना मला चिंच पाहिजे. आमची चिंच उतरवून झाली आहे, त्यामुळे चिंचा नाही आहेत जास्त. ती घेऊया, पण उंच आहे. तोडू. ओह, एकाच शॉटमध्ये.
उन्हामुळे त्या पल्क असतो ना मधला, तो थोडासा असा चिकचिक झाला आहे, चिकट झाला आहे थोडासा, त्यामुळे ते छान लागते. ॲक्च्युली ते छान लागते, उन्हामुळे तसं होतं बऱ्याचदा. किती सुंदर चिंच आहे, मोठी एकदम. आंबट आहे आणि गोड पण आहे, थोडीशी पण जास्त आंबट आहे. वरती माझ्या एक पक्षी बसलेला आहे आणि तो ओरडतोय. शेतामध्ये आल्यावरती पक्ष्यांचे आवाज फार सुंदर असतात. ओरडतो का रे बाबा? मस्त वाटतंय, फोटोग्राफी करत आहे. हे खोड फार छान दिसत आहे, हे की नाही? स्लो मोशन में. माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही थोडासा सपोर्ट करा मला, करा. अँड मोस्टली कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला नेमकं काय आवडलं.